वैभवजी टेंबे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. निलेश शेट केसरकर षटक क्रमांक पहिला चेंडू कट करायचा होता. या दरम्यान शॉर्ट दरम्यान रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना बॅकवर्ड मध्ये एक सिंगल आली आहे. दोन्हीही दिग्गज खेळाडू आहेत, दोन्हीही अनुभवी खेळाडू आहेत. एका बाजूला पीएम फोटोग्राफी संघाचा विचार केला तर निलेश शेठ स्वतः आहेत आणि दुसऱ्या बाजूला अभिराज लायन्सचा विचार केला तर वैभवजी टेंबे आपल्याला पाहायला मिळतील. तर ही बॅटल या दोन खेळाडूंच्या दरम्यान निश्चितच त्या ठिकाणी रेंगणार. मागच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी केली होती या जोडीनं आणि तीच जोडी टीम अभिराज लायन्स संघाकरता या मॅच मध्ये, या क्वालिफायरच्या मॅच मध्ये किती धावा जमा करणार, कशा पद्धतीचं स्टार्टअप त्या ठिकाणी देणार. फुलातून स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. वैभव टेंबे यांच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडूवरती केलाय वार. चेंडू सीमा पार, षटकार. डीजे मास्टर्स टीम विचार केला तर पाटील ब्रदर्स उगर हा संघ त्या ठिकाणी क्वालिफाय होताना टॉप 4 मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक क्वालिफायरची मॅच मैदानाच्या आतमध्ये एक क्रिकेटचा घमासान अर्थातच या दोन संघांच्या दरम्यान हे बॅटल रंगणार. निलेश शेठ केसरकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत, पण इथं पलटवार करणार का? आणखी एक चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका केलाय. अर्थातच सिंगल त्यावरती अर्जित केली जाईल. आज चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं वैभवजी टेंबे, जे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने या लोणेरे विभागामध्ये जाणले जातात. बराचसा हंगाम क्रिकेटचा त्यांनीही गाजवलाय आणि अजूनही ते गाजवत आहेत. फिटनेस फार महत्वाचा आहे आणि तो फिटनेस या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निलेश शेठ केसरकर यांनी काल टिपलेला तो झेल आणि आज वैभवजी यांनी टिपलेला झेल अफलातून. वा, चांगलं कमबॅक आहे, चांगलं कमबॅक आहे या दरम्यान पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू षटकार आला होता, पण ती नंतर जर विचार केला तर हे दोन्ही चेंडू कमबॅक करून देणारे ठरलेत निलेश शेट्टी यांचं. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून एक चांगली मॅच त्या ठिकाणी आहे. कारण टीम अभिराज लायन्स आणि जर विचार केला तर पीएम फोटोग्राफी क्वालिफाय कोण होणार या मॅच मध्ये, टॉप 4 मध्ये अर्थातच सेमीफायनल मध्ये त्या ठिकाणी धडक मारणारा चौथा संघ कोण असणार, येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्याला हे चित्र त्या ठिकाणी जरूर होईल स्पष्ट. चांगला स्ट्रोक आहे इथं देखील. मिड विकेटला डीपला प्रोडक्शन आलाय. क्या बात आहे, अगदी टसका मस झाला नाहीये. झेल डीपला पहिला धक्का दरम्यान शुभम टेकआउट कडे. दुसऱ्या चेंडूवरती जरी षटकार आला असला ना तरी देखील निलेश शेठ केसरकर यांचा अप्रोच होता तो म्हणजे विकेट घेण्याचा आणि ती विकेट घेतली आहे त्यांनी. अर्थातच 5व्या चेंडूवरती विकेटचं पतन होईल. प्रशांत उभारे संघाचा संघनायक त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल असेल. 8 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय स्थिरावलेलं. दरम्यान फुलर लेन डिलिव्हरी ऑन साइडला फटका सजवलाय. वन बाउल चेंडू सीमा पार देखील झालाय. इथं शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय.
डीजे मास्टर्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला ना तर 12 धावा धावफलकावरती आलेत. अर्थातच पहिलं षटक हे निलेश शेठ केसरकर यांचं टीम पीएम फोटोग्राफी संघाकरता एक चांगल्या दर्जाचं राहिलंय. षटकार एक चौकार जरूर आलाय पण या षटकामध्ये जर विचार केला ना तर शुभम सारख्या बॅटर्सला त्यांनी मैदानाच्या बाहेर देखील पाठवलाय. सुरुवात थोडी कठीण आहे मात्र या कठीण सुरुवातीला सामोरं जावं लागेल. अर्थातच खचून न जाता एक मनातली जी भीती आहे ना ती भीती तुम्हाला दूर करावी लागेल. जो डर गया वो घर गया, जिसने हिम्मत रखी ना वो कुछ करे गया. तुम्हालाही मनातली भीती दूर करून त्या ठिकाणी हिमतीनं पुढे जावं लागेल. हिम्मत ठेवावी लागेल. या क्वालिफायरच्या मॅच मध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ आणि त्या खेळाचं प्रदर्शन तुमच्या माध्यमातून तुमच्या टीम करता तुमच्या संघ मालकांकरता अपेक्षित असा खेळ साकारावा लागेल. षटक क्रमांक दुसरं शंतनू आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये ठिकाणी बॅकवर्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल ते 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रशांत उभारे अद्याप जर विचार केला ना तर एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली नाही आजच्या दिवसामध्ये. एक चांगली कॅप्टन इनिंग त्यांच्याही बॅट मधून येणं फार गरजेचे आहे टीम अभिराज लायन्स संघाकरिता. बॅट नाही यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार वन माउस सीमा पार प्रशांत उभारेच्या बॅट मधून आलाय चौकार. यानंतर पहिली सेमीफायनल असेल ती के सरकार सुपरस्टार आणि पाटील ब्रदर्स या दोन्ही संघाच्या दरम्यान असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल ब्रेक दरम्यान या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पाटील ब्रदर्स के सरकार सुपरस्टार फर्स्ट सेमीफायनल. ओव्हर टू मिलिंद सर. धन्यवाद. यानंतर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा खरा रणसंग्राम पाहायला मिळेल. थरार असेल तो सेमीफायनलचा आणि सेमीफायनल क्रमांक 1 पाटील ब्रदर्स आणि के सरकार सुपरस्टार्स या दोन संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. पण ही मॅच तितकीच इम्पॉर्टंट असणार या दोन्ही संघांकरता कारण आणखीन एक चौथा संघ जो क्वालिफाय होण्याकरता या दोन टीम मधून पाहायला मिळेल. मिडॉनला प्रोटेक्शन हाताला गवसला देखील होता मात्र क्रीप झाला नाही आणि त्याच कारणाने त्या ठिकाणी हा झेल सुटला गेला. एक संधी आली आहे या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. संधी वारंवार तुमच्या वाट्याला येत नाहीये. हा लोणेरे गोरेगाव असोसिएशन आणि अर्थातच या असोसिएशनच्या खेळाडूंचा क्रिकेटचा हा थरार आहे. तुम्ही पाहताय लोणेरे गोरेगाव प्रीमियर लीग आजचा दिवस क्रमांक 2 फायनल डेज थरार रंगलाय. 19 धावा आल्या धावफलकावरती. इथंही बॅट जर विचार केला तर लो अगोदरच पाहायला मिळाला. तदनंतर जर एक आली आहे सिंगल न धावफलक पुढे जाईल ते 20 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना सगळं कमबॅक आहे ते सुशांत या गोलंदाजाचं. अद्याप शंतनू या गोलंदाजाचं क्षमा असा. पाचवा चेंडू इथे थोडा धीम्या गतीने चेंडू फेकला होता. बॅटचा फ्लो अकडता घेतला प्रशांतनं. तदनंतर स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू ट्रॅव्हल होत असतात 30 सर्कल मध्ये फील्ड केल्या. 2 धावा अत्यंत चपलाईनं त्या ठिकाणी पूर्ण केल्या. दुहेरी धावेने 22 धावा आल्या धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू असेल त्या ठिकाणी शेष अर्थातच गोलंदाज शंतनू याचा. प्रसाद मांजरे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्या बात आहे. यावेळेस यष्टनचा वेध घेतलाय. हा दुसरा धक्का कॅप्टन्सला माघारी पाठवलाय. अभिराज लायन्सला बसलेला दुसरा धक्का प्रशांत उभारेच्या रूपानं.
प्रशांत उबारे हे देखील माघारी परतले. अर्थातच त्या ठिकाणी जर विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात ना त्या 11च्या सरासरीनं 22 धावा. निश्चितच त्या ठिकाणी वैभव टेंबे आता मात्र एकाएकी पडलेत की काय, पण हा संघर्ष आहे. अर्थातच आयुष्यात अनेक संघर्ष आपल्या वाट्याला येतात आणि हा संघर्ष आपला एकट्यालाच करायचा असतो आणि हा संघर्ष तुम्हाला पेलावा लागेल आणि संघर्ष पेलण्याची धमक आपल्यामध्ये असणं फार गरजेची आहे. हा संघर्ष पेलण्यात खऱ्या अर्थानं वैभवजी टेंबे त्या ठिकाणी यशस्वी झाले ना, कारण लीडर तोच असतो जो नीडर होऊन खेळतो. तुम्हाला नीडर बेखौफ होऊन खेळावं लागेल. तुमच्या टीम करता धावा बनवाव्या लागतील, पण तितकंसं सोपं नसणार आहे. कारण षटक क्रमांक 3 फेकण्याकरता आलेत ना ते निलेश शेठ केसरकर, ज्यांच्यावरती दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका केला होता. म्हणजे इथं वैभव टेंबे चांगली फलंदाजी साकारू शकतात. आणखीन एक मोठा फटका आलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, षटकात 6 धावा करतात. जे मास्टर्स पहिल्या षटकामध्ये देखील षटकार पाहायला मिळत 28 धावा. अर्थातच त्या ठिकाणी या षटकाराने धावफलकावरती येतील. 28 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. अनुभव बॅटनं बॅक टू बॅकचा दुसरा वार, चेंडू सीमा रेषा पार. वैभव टेंबे इथं मात्र फायर करतायत. षटकार ते मास्टर सुरुवातीला म्हटलं होतं मी, या 2 खेळाडूंच्या दरम्यान ही बॅटल असणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल एक दुसऱ्या चेंडूवरती निलेश शेठ यांच्यावरती असाच प्रहार केला होता. इथं तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारली आज वैभवजी टेंबे यांनी. या षटकातला तिसरा बॉल असेल. पलटवार केला जाईल का निलेश शेठ यांच्या माध्यमातून. 1-2 प्रोटेक्शन चेंडूच्या मागे, पण चेंडू हाताला गवसला नाही, उलट चौकार आलाय. क्या बात आहे. 4 धावा. जे मास्टर्स 38 धावा. प्रवीणजी केसरकर यांनी निलेश शेठ यांना बहुधा स्थान संघामध्ये दिलं नाही याच कारणाने. आज महागडे ठरतात निलेश शेठ. अडवा बाटने आणखीन एक पुल केलं, याही वेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन डीपला पाहायला मिळाले. एक सिंगल या दरम्यान पाहायला मिळाली आहे. सिंगल 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 चेंडू अद्याप फेकले, 2 षटकार, 1 चौकार पाहायला मिळाले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. साहिल हा नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर फार महत्वाचं आहे. डर के आगे जीत होती आणि ती भीती अगदी निडर होऊन खेळले वैभवजी आणि सातत्यानं एक पॉझिटिव्हिटी त्यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळते. ही पॉझिटिव्हिटी जनरेट केली आहे. ही एनर्जी शेवटपर्यंत ठेवावी लागेल. समोरच्या दिशेने फटका सरळ बॅटने खेळायचा होता. इथं डीप मधून प्रोटेक्शन चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव पुन्हा या धावफलकावरती ऍड होईल. 40 धावा बनल्यात. वा क्या बात आहे. शुभम अगदी स्वस्तात माघारी परतले. प्रशांतच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आले होते, तेही वैभवजी यांची साथ सोडून गेले, पण तदनंतर आपला दमखम दाखवलाय आणि 40 धावा अद्याप बनवल्यात. शेवटचा बॉल असेल या षटकातला. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती आपण पाहतोय. लो फुलटॉस बनवलाय, मोठा फटका ऑन साइडच्या डोक्याबरोबर. आणखीन एक षटकार, या षटकातला हा तिसरा. षटकाची
त्याला येत असतो आणि खऱ्या अर्थानं ओळखली ही वेल ही संधी आणि त्या संधीच एक सोनं त्या ठिकाणी करत असताना आज सातत्यानं जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये देखील एक चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली होती. याही मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहायला मिळते. अर्थातच अनुभव हा फार महत्वाचा असतो आणि अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु देखील असतो. त्याचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये आपला बॅटनं पाहायला मिळतोय. अभिराज लायन्स या संघाची ही जबाबदारी खांद्यावरती स्वीकारलेली असताना त्या ठिकाणी जितू खराडे यांच्या माध्यमातून वैभवजी टेंबे यांच्याकरिता त्या षटकारांकरता 3 षटकारांकरता 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेलं आहे. क्या बात आहे. ही मैत्री असते. त्यांचं असं म्हणणं आहे अजूनही तुम्ही षटकार ठोका, बरीच बक्षिसं तुम्हाला अजूनही येतील. आपण मित्राचं प्रेम पाहिलं. अर्थात निलेश शेठ केसरकर आणि वैभवजी हे देखील चांगले मित्र आहेत. नाही क्रिकेट म्हणजे हे मैदानात उतरल्यानंतर प्रतिस्पर्धी वार पलटवार हे होतच असतात आणि अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सातत्यानं आपण पाहतो विराट कोहली जितका मैदानाच्या बाहेर अगदी फ्रेंडली असते तो मैदानामध्ये जेव्हा उतरतो ना तेव्हा एवढा एग्रेसिव्ह असतो की समोर कोणी असे ना फरक पडत नाही. कोला टाकलेला चेंडू या दरम्यान चांगला पीक केला होता, लवकर पीक केला आणि अर्थातच त्या ठिकाणी जर विचार केला तर डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आली आहे. चांगलं काम केलंय साहिलने कारण त्याला ठाऊक आहे वैभवजी टेंबे आज चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करतायत आणि त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे. ते काम केले. 47 धावा या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील. चौथ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. क्या बात आहे. अफलातून चेंडू काढलाय. बॅकफुटवरती गेले होते आणि त्याच कारणानं चेंडू पासून थोडा दूरवर खेळायचं होतं आणि एक डॉट बॉल या दरम्यान पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 फेकण्याकरता पीएम फोटोग्राफी या संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राचारण केलंय. तदनंतर हे 4थं षटक हे टीम करता कमबॅक करणारा असेल की पुन्हा एकदा त्या ठिकाणी जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बरचसा बाहेरचा चेंडू आहे. एक वाईट बॉल या दरम्यान एक अवांतर धाव त्या ठिकाणी ऍड होईल धावफलकावरती. 48 धावा बनल्यात. 3 संघ टॉप 4 मध्ये गेलेत. अर्थातच विचार केला तर हे सरकार सुपरस्टार त्याचबरोबर ती श्री समर्थ कृपा आणि पाटील ब्रदर्स 4था संघ यावेळेस मात्र पकडलंय. पंचांचं बोट कशाकडे. टीम अभिराज लायन्सला बसलेला 3रा धक्का वैभव टेंबे यांच्या रूपानं. सुपरस्टार पाटील ब्रदर्स दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकसाठी यायचंय. टॉस का बॉक्स मध्ये या LGPL पर्वत 4 यामधील पहिली सेमीफायनल असेल के सरकार सुपरस्टार बनाम पाटील ब्रदर्स. नवीन बॅटर्स निकेत याला आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला. अर्थातच त्या ठिकाणी सगळं चेंडू इथं देखील फेकलाय. चांगलं षटक हाताळलंय प्रफुल्लनं आणि अर्थातच ते कमबॅक करून देणारं ठरलंय. अद्याप जर विचार केला ना तर 4 चेंडू फेकलेत हाताळलेत आणि तद्वत मात्र 4 धावा खर्च केल्यात आणि जिथं वैभव टेंबे यांना देखील त्यांनी माघारी परतवलंय. 50 धावा अर्धशतक पूर्ण झालंय अभिराज लायन्स या संघाचं. तुम्ही पाहताय अर्थातच लोणेरे गोरेगाव प्रीमियर लीग या संपूर्ण लोणेरे गोरेगाव प्रीमियर लीग कमिटीचं खऱ्या अर्थानं खूप सारे कौतुक. मग वा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय मात्र त्या ठिकाणी लॉंग ऑफ लो प्रोडक्शन आहे. काय जजमेंट आहे. अखेर पर्यंत चेंडूवरती नजर बनवली. सनराइजचा देखील
त्याच्यावरती काही असर पडला नाहीये. चांगला झेल टिपलाय आणि इथं बाटस साहिल याला देखील माघारी दडलंय. डेज शेवटचा दिवस या संपूर्ण लीगची कमिटी मग अध्यक्ष वैभव टेंबे असतील, उपाध्यक्ष किरणजी भोसतेकर, प्रमोदजी करकरे असतील, त्याचबरोबर ती खजिनदार नयनजी उंडरे साहेब आपल्याला पाहायला मिळतील. अभिजित टेंबे, सतीश भोसले, योगेशजी उभारे, बबलू खराडे, जितेंद्र खराडे, सुबोध किरकरे, गणेशजी पवार, मंगेश वागस्कर, गणेश सर ढेपे, त्याचबरोबर ती सनील शिर्के आणि सचिनजी गोरिवले या सर्वच मान्यवरांचं खूप सारे कौतुक. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा पुन्हा एकदा या सर्वांच्या मेहनतीचं हे फळ आपण पाहतोय. एक डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. अर्थातच एक चांगलं षटक प्रफुलच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूने चौथ्या षटकाची सांगता 50 या आकड्यावरती. धावफलक मात्र जैसे ते आपण पाहतोय. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5व्या षटकामध्ये टीम अभिराज लायन्स किती धावा बनवणार? बनल्यात 50. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील खूप साऱ्या धावा, कारण पीएम फोटोग्राफी संघ देखील चांगली फलंदाजी साकारू शकतो येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये. निश्चितच त्या अनुषंगाने एक चांगली बॅटिंग करावी लागेल या शेवटच्या षटकामध्ये. या दोन्ही बॅटर्स अर्थातच नितीन आहे, अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. हे दोन्ही बॅटर्स या खेळपट्टीवरती आहेत. पण षटक क्रमांक 5 प्रसाद यांना मात्र त्या ठिकाणी प्राचार्य केले. 5वं षटक फेकण्याकरिता समोर बॅटर्सचा जर विचार केला तर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉगरचं षटक अर्थातच त्या ठिकाणी फेकण्याकरता प्रसाद आले दंबरले एंड कडून. चला वा, चांगला चेंडू आहे. हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. पुढे निघाले होते क्रीज मधून, पण नंतर जर विचार केला तर कनेक्ट करू शकले नाहीत. एक डॉट बॉल पहिला चेंडू पाहायला मिळते प्रसाद यांच्या माध्यमातून. या अशा स्थितीला डॉट बॉल येणं फार गरजेचं होतं आणि एक डॉट बॉल आलाय, कारण खूप साऱ्या धाव्या तिसऱ्या षटकामध्ये देखील खर्च केल्या होत्या आणि तदनंतर 4थं षटक प्रफुल यांचं टीम पीएम फोटोग्राफी संघाकरता कमबॅक करून देणारं ठरलंय. वा, आणखीन एक डॉट बॉल, क्या बात आहे. भिराज लायन्स संघ वाटलं होतं 65-70 धावा बनवणार, पण वैभव टेंबे यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली ना, तिथं बॅटर्स कुठलेही तग धरू शकले नाहीत आणि एक चांगली फलंदाजी साकारू शकले नाहीयेत. एक चांगला मोमेंटम त्या ठिकाणी प्राप्त झाला होता. तो मोमेंटम बरकरार करणं गरजेचं होतं. तिथे मोठा फटका केल्याचा होता. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना प्रोटेक्शन चेंडू खाली आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, मात्र तिथंही एकच धाव मिळेल आणि बॅटर्स अनिकेतला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन, धक्का क्रमांक बसलाय ना तो 5वा. बॅटिंग करत असताना टीम अभिराज करता या 3 चेंडूंचा सामना कशा पद्धतीने करणार. 51 धावा या स्कोर बोर्डवरती बनवलाय टीम अभिराज लायन्सनं. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. भरत यानं खेळलेला हा फटका वॅकंट एरियामध्ये जाईल की थेट क्षेत्ररक्षक आले होते त्या ठिकाणी. हातामध्ये जरूर चेंडू लागला होता पण विसावला नाहीये. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. ते 53 या आकड्यावरती. अर्थातच 53 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आणखीन एक क्वालिफायरची मॅच या दोन संघांच्या दरम्यान. पीएम फोटोग्राफी बनाम अभिराज लायन प्रसाद मांजरे यांचा संघ, त्याचबरोबर ती विशालभाई टेंबे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय क्वालिफायर होण्याकरिता. ताकद आपली पणाला लावतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन, त्याच्याही डोक्यावरून वन बाउंड चेंडू सीमा पार, चौकार.
जस्ट 57 धावा धाव फलकावरती. लोणेरे गोरेगाव असोसिएशन, या असोसिएशन बद्दल काय बोलावं. खूप सारी मेहनत या असोसिएशन सातत्यानं आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडूंकरता घेतली. त्या ठिकाणी पंच आहे, ते पंच आपल्यापर्यंत कळवतील आणि त्या दरम्यान एक 57 धावा बनल्यात आणि 58 धावाची गरज असणार आहे जिंकण्याकरता टीम पीएम फोटोग्राफी या संघाला. अर्थातच उत्तरार्धाच्या खेळामध्ये चला सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 1 चा नाणेफेक करण्याकरता आपण दोन्ही टीम्सला इन्व्हाइट करूया. टीम के सरकार सुपरस्टार्स आणि त्याचबरोबर ती टीम पाटील ब्रदर्स नवघर, या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण या त्वरित त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅचचा नाणेफेक करण्याकरता. उत्तरार्धाच्या खेळामध्ये तर 58 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम विचार केला तर पीएम फोटोग्राफी संघाला. चला या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण इथंही परिवर्तन करू आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक संजय शिंदे सर यांच्या आवाजात ऐकूया उत्तरार्धाचा खेळ. मायक्रोफोनवरती जोडले जातील संजय शिंदे सर आणि त्यांना साथ देत आहेत आमचे आक्रमक असे शैलीचे अर्थातच एक फलंदाज या लोणेरे गोरेगाव असोसिएशन मधून ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं नाव लौकिक संपादन केलंय असे रोशन जाधव आणि हॅलो. तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र राकेशजी आवाज यांचं स्वागत मी विनंती करतो केतन भोसलेकर यांनी करायचं आहे एक पुष्पगुच्छ देऊन. कॅमेरा. राकेशजी आवाज म्हटल्यानंतर क्रिकेटची फार मोठी आवड असणारा असा व्यक्तिमत्व, अंडरम क्रिकेटचा बादशाह, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नेहमीच राहिली. रेपोली संघाला अव्वल ठिकाणी ठेवण्याचं काम त्यांनी केलं. असं हे राकेशजी आवाज असं हे व्यक्तिमत्व मोठं. धन्यवाद. आणि नेहमीच स्वराज्य ग्रामीण असोसिएशन मध्ये आपला संघ उतरवतात आकृती 11 असे आमचे मित्र राकेशजी आवाज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे मनापासून मी धन्यवाद मानतो. हॅलो. या ठिकाणी पहिला टॉस होणार आहे. हॅलो. नक्कीच आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन मिलिंदजी शिर्के सर या ठिकाणी उपस्थित राहिले. आज त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये सुट्टी नसताना सुद्धा त्यांनी आमच्याकरिता आमच्या विनंतीला मान ठेवला आणि या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या आम्ही सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि तुमचं प्रेम हे आमच्यावर नेहमी सदैव असंच राहू द्या. आणि तुमची कॉमेंट्रीची जी कारकीर्द आहे ती भली मोठी हो. माणगाव पासून अगदी रायगड तालुक्यामध्ये पूर्ण तुम्ही प्रसिद्ध व्हाल असेच आमच्या शुभेच्छा असतील. नेहमीच तुमचं प्रेम, आमचं प्रेम विशालभाई असतील, मुन्ना सत्वे असतील, वैभवजी टेंबे असतील, निलेशजी केसरकर असतील, प्रसादजी मांजरे असतील, आमचं प्रेम तुमच्यावरती आहे आणि ते प्रेम सदैव आमच्यावरती राहू द्या. धन्यवाद सर. येस, थँक्यू सो मच. आपण पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आवाज ऐकायला पाहायला मिळाला वॉइस ऑफ मानगाव मिलिंदजी शिर्के सरांचा आणि त्याचबरोबर अभिदादा आमचे सातत्याने आम्हाला हेल्प करताना पाहायला मिळतात. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. पाठलाग करायचा आहे तो म्हणजे टीम आता पीएम फोटोग्राफी या संघाला
58चा पाठलाग करायचंय. पहिला बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालं. तिथे प्रमोद करकर होते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पहिला डॉट बॉल ऑन ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गणेश पवार आता सज्ज होतील. या वेळेला लॉफ केलाय बैठक स्ट्रोक. वा काय टायमिंग आहे. या बॉलला पाठवून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. मॅग्निफिकेशन षटकार. धीरू उबारे मॅन फ्रॉम अंबरले गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आता टीम पीएम फोटोग्राफी संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय आणि अगदी दुसऱ्या बॉल वरती एक बैठक स्ट्रोक. याही वेळेला बैठक स्ट्रोक खेळायचं होतं. आडव्या बॅटला स्विंग केलं होतं आणि बॉलला पाठवून दिलं होतं स्कोर एक बाउंड्रीच्या दिशेने, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकारानंतर आपल्याला एक सिंगल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7. या आकड्यावरती पाठलाग करायचा 58चा. अद्यापर्यंत चांगली सुरुवात. याही वेळेला पहा आक्रमण करायचं होतं. तिथे स्टंपिंगची अपील जरूर केली गेली होती आणि त्याच्यानंतर मग ती अपील फेटाळताना पाहायला मिळाला आणि डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती आघाडीला आलेली जोडी आपल्याला पाहायला मिळाली भावेश आणि त्याचबरोबर धीरूने अद्यापर्यंत चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. 58चा पाठलाग करायचा होता आणि एक षटकार पहिल्या षटकामध्ये त्याने जरूर घेतला आणि त्याच्यानंतर मग स्ट्राईक रोटेट झाली. त्या विचाराने जर पाहायला गेला तर मग गणेशने अद्यापर्यंत 4 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात. P1चं षटक आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तिथे आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा कट होणारा बॉल पाहायला मिळाला आणि एस्टनच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल 20वा राहिलाय. अभिराज लायन्स एका साईडला त्याच्या प्रतिस्पर्धी संघ म्हणून पीएम फोटोग्राफी. या दोन संघामध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. पहा दोन्ही बॅटर एका एंडवरती सापडलेत. शॉर्ट मिड विकेटला वैभव टिंबे होते ज्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली झेल पकडली गेली होती. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं होतं, परंतु या वेळेला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण फंबल झाले आणि दोन्ही बॅटर अगदी एका एंड वरती होते. त्याचा फायदा इथे उचलता आला नाहीये. दोन्ही बॅटर आता पॉप इन द क्रीज मध्ये सेफरित्या पाहायला मिळाला आणि अगदी या शेवटच्या बॉल वरती सिंगल आली आणि बघता बघता षटक क्रमांक पहिला इथे संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. या आकड्यावरती आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले. पाठलाग करायचा 58चा. ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि आता उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 24 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना टीम पीएम फोटोग्राफी या संघाला धावा बनवायच्या आहेत तर म्हणजे 50. अजूनपर्यंत जवळपास विचार केला तर 16च्या सरासरीने इथे आता धावा बनवाव्या लागणार आहेत. टीम पीएम फोटोग्राफी संघाचा विचार केलात ना तर मग संघाचे संघमालक आपल्याला प्रसाद मांजरे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या साईडला अभिराज लायन संघाचे संघमालक सन्माननीय विशालभाई टेंबे यांचा हा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. चांगल्या दर्जाचे मॅचेस दोन्ही संघाचे आपल्याला सातत्याने या 2 दिवसामध्ये पाहायला मिळाला आणि आता अखेरकार क्वालिफायरच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा भिडताना पाहायला मिळत आहेत. हे दोन मोठे संघ. आता इथून जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल आणि इथून जो संघ हरेल ना त्याला ही स्पर्धा आता इथून सोडून जावी लागणार आहे. दोन्ही संघ आता 100% देण्याचं काम इथे करतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज अनिकेत पहिल गावाला बिलॉंग करणारा अनिकेत आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होईल. पहिला बॉल बाहेरच्या दिशेने आपल्याला हाताळताना पाहायला मिळाले आणि पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच काय तर वाईट बॉल नाही इथे सुरुवात राहिली आहे. पहा अनिकेतचा विचार केला तर LJPL मध्ये अगदी चढ उतार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली नव्हती, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आणि आता मॅच क्रमांक 3 खेळतायत. फुल टॉस बॉल होता. याही वेळेला हलक्या हाताने ग्लान्स केला आणि बॉलला कव्हरच्या दिशेने खेळून काढलं. तिथे सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला
खराब क्षेत्ररक्षण बॅकअप तितकंसं चांगलं नव्हतं आणि 2 धावा आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाल्या. येस आणि 2 धावा इथे अर्जित झाल्या. टीमच्या धावसंख्येवर पोहोचलं ते म्हणजे 11 या आकड्यावरती. पहा कोणती लीग असेल ना तिथे मग तो एक कोणतरी खेळाडू लकी चॅम्प म्हणून असतो. त्यावेळेला मागचे 3 पर्व LGPL मध्ये झाले. त्यावेळेला ज्या संघामध्ये अनिकेत होते, ज्या संघामध्ये प्रमोद करकरे होते, तो संघ विजेता होताना पाहायला मिळालाय. आणि आता दोन्ही खेळाडू अगदी एका संघामध्ये आहेत. फटका बसलाय. त्यावेळेला चांगल्या पद्धतीची कॅच कंप्लीट केली गेली. मोठ्या फलंदाजाला म्हणजे संघाच्या कॅप्टनला आयकॉनला मैदानाच्या बाहेर पाठवलं. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. माहिती पोहोचली ती अगदी आता याही पर्व 14 मध्ये खरी ठरेल का तेही पाहायचंय. ज्याच्या वेळेला 2 खेळाडू ज्या टीम मध्ये गेले त्या वेळेला तो संघ अगदी क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. मग अनिकेत असतील आणि प्रमोद करकरे असतील. आता दोन्ही खेळाडू एका संघामध्ये आहेत आणि मॅच देखील क्वालिफायरची आहे. आता इथून पुढे हा संघ इथे क्वालिफाय होईल का तेही आपल्याला पाहायचंय. परंतु PM फोटोग्राफी संघाचा विचार केला तर तेही संघ तितक्या चांगल्या दर्जाच्या खेळाडू त्यांच्याही संघामध्ये आहेत. तेही इथून कमबॅक करू शकतात. कशा पद्धतीची मॅच होईल या दुपारच्या सत्रामध्ये तेही आपल्याला पाहायचंय. तिसऱ्या क्रमांकावरती रोहित आलेत आणि पहिला बॉल याही वेळेला चांगल्या स्वरूपाचा पान मिळाला. अनिकेतने अद्यापर्यंत आता या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या मॅच मध्ये सपाटून मार खाल्ला होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने विचार केलात ना तर अगदी 2 खराब नो बॉलचे सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. आणि त्याच्यानंतर मग स्वतःला सावरलं, स्वतःच्या चुका त्यांनी सुधारणा केल्या आणि आता चांगली गोलंदाजी करतोय. चांगला टप्पा आता अनिकेतला सापडलाय. टीमची धावसंख्या पाहत होती म्हणजे 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. राईट मोर द विकेटने येणारा पुढचा नेक्स्ट बॉल ऑन अ ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला चांगला बॉल, त्याही वेळेला दिशा देण्याचं काम केलंय. कट केलंय बॉल बुलेट रेंजच्या वेगानं सीमा रेषा पार. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच दिजे. ज्या वेळेला खऱ्या अर्थाने गरज होती चौकाराची तो चौकार आता टीम PM फोटोग्राफी संघासाठी येताना पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या आकड्यावरती आता टीमची धावसंख्या आपण पाहतोय. टीम PM फोटोग्राफी या वेळेला फटका बसलाय. अनिकेत कोणतीही चूक करत नाहीये. पकडली जाते झेल. बॅटर होतोय फेल. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या टीमची धावसंख्या आपण पाहतोय 15 2 सध्याची परिस्थिती आपण टीम फोटोग्राफी या संघाची सेकंड ओव्हर प्रोग्रेस आपल्याला पाहायला मिळते. आणि वेळेला 15 धावा झाल्यात. करायचं होता तो म्हणजे 58चा आणि 2 विकेट अगदी लवकरच आता मैदानाच्या बाहेर गेलेत. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आपल्याला शंतनू आता बॉल ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. शंतनूने गोलंदाजी देखील चांगली केली परंतु आता फलंदाजी कशा पद्धतीने करतील तेही पाहायचंय. षटकातील पुढचा बॉल रनअप मध्ये थोडासा बिघाड होताना पाहायला मिळाला आणि त्यावेळेला थांबणं तितकंसं गरजेचं होतं. तेही अनिकेतच्या मधून पाहायला मिळालं. तिथे त्यांनी स्टॉप घेतला आणि
पुन्हा एकदा बॉल अडवण्यासाठी तो आता सज्ज होईल बॉन ट्रॅक वरती. ज्यावेळेला हा शेवटच्या बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये टीमची धावसंख्या पण पाहतोय 15. शेवटचा बॉल होता, याही वेळेला कट करायचं होतं. तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीची कॅच कंप्लीट केली गेली आणि आल्या पावली शंतनूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. थँक्यू सो मच. इथे षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच 12 बॉलचा इथे खेळ संपुष्टात आलाय. 12 बॉल मध्ये टीम पीएम फोटोग्राफी या संघाने अद्यापर्यंत धावा बनवल्या त्या म्हणजे 15 आणि 3 विकेट देखील मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळाला. आता 58चा पाठलाग करायचा होता. येणाऱ्या उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची गरज आता या मॅच मध्ये आपल्याला इथे टीम पीएम फोटोग्राफी या संघाला इथे आता पाहायला मिळते. ज्या वेळेला विचार केला तर प्रति षटकामागे आता जवळपास 14च्या सरासरीने इथे बॅटिंग करावी लागणार आहे. 14च्या सरासरीने बॅटिंग करत असताना आता टीम पीएम फोटोग्राफी इथे करेल का तेही आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी अद्यापर्यंत चांगली राहिली आहे टीम अभिराज लायन या संघाची. अठरा बॉल आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज या मॅच मध्ये आता आपण इथे पाहतोय. 18 मध्ये 43 बनवायचे. आता धावा रोखण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपल्याला गोलंदाज नवघर गावाला बिलॉंग करणारा सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतो. एक फ्रंट लाईन गोलंदाज होता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला 18 मध्ये 43 ची गरज आहे. गणेश पवार आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळते. खेळपट्टीवरती विचार केला तर मग आता धीरू अजूनही खेळपट्टीवरती आहेत. त्यांच्या माध्यमातून एक षटकार लगावलं गेलं ते धीरू आणि त्याचबरोबर नव्याने आलेलं विराज आता खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉल 43 ची गरज. सामन्याला करूया सुरुवात आणि त्यातील बॉल क्रमांक 1 बॅटची कडा प्रमोद करकरे कोणतीही चूक करत नाहीये. मोठा मसद इथे गळ लागलाय. धक्का क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर. पहिला बॉल होता. 18 बॉल मध्ये 43 बनवायचं होतं आणि अगदी पहिल्या बॉल वरती धीरू आता आपल्या टीमची साथ सोडून जाताना पाहायला मिळाले आणि पहिल्या बॉल वरती आपली विकेट गमावल्यानंतर आता पूर्णपणे टीम पीएम फोटोग्राफी आता बॅकफुट वर येताना पाहायला मिळतोय. आता जवळपास 6व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आता आपल्याला फलंदाजीसाठी टीम पीएम फोटोग्राफी संघाकडून पाहायला मिळेल. म्हणजे प्रफुल आता स्ट्रायकिंग एंडला येतील जिथे आता 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आता आपल्याला पाहायला मिळते. क्वालिफायरची दुसरी मॅच आपण पाहतोय या आजच्या दिवसामधील. याही वेळेला ज्या वेळेला प्रपोर आले त्यांनी सुद्धा आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्यांनी सुद्धा केला होता परंतु त्याही वेळेला यशस्वी होऊ शकले नाही आणि डॉट बॉल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळते. पुढचा बॉल पहा. एक विकेट आल्यानंतर आता वेगळीच ऊर्जा गणेश पवार यांच्या बॉलिंग करत असताना निर्माण होताना पाहायला मिळते. ज्या वेळेला पहिल्या बॉल वरती विकेट आणि त्याच्यानंतर मग आता 2 डॉट बॉल अक्षरशः वेग सुद्धा आपल्याला वाढवताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर आउट स्विंगर असेल सातत्याने
चांगल्या टप्प्यावरती अचूक नियंत्रण आपण पाहतोय. याही वेळेला फटका बसलाय प्रशांत येथील. इथे सुद्धा कॅच पकडली गेली आणि या षटकामधील विकेट क्रमांक 2 आणि टीमचा विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. चार बॉल गणेश पवार यांनी हाताळले, 2 विकेट घेतले आणि एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली नाहीये. गाव नवघर आणि आज अभिराज लायन्स विशालभाई टेंबे यांच्या संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला निलेश केसरकर आले, पहिल्या बॉलवरती लॉफ केलंय. वाह काय स्ट्रोक केलंय, अगदी पहिल्या बॉलवरती गणेश पवारचे इरादे डिस्ट्रॉय केले. 6 आहे. बॉल वरती आले आणि अगदी पहिल्या बॉल वरती बॅट चांगल्या पद्धतीने स्विंग केली. बॉलला स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल मध्ये 6 धावा म्हणजे एक सिक्सर फक्त आता आल्या निलेश केसरकर. क्रिकेट मध्ये वयाची मर्यादा नसते. अगदी फिट असलेले हे खेळाडू आता आपल्याला मैदानाच्या पाहत पहा. एक पीएम फोटोग्राफी मध्ये निलेश केसरकर पाहायला मिळतात. अगदी फिट अँड फिटनेस मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांच्यामधून पाहायला मिळते. चांगली कामगिरी बॉलिंग असो बॅटिंग असो करताना पाहायला मिळतं. आणि टीम अभिराज लायन्स या संघामध्ये वैभव टेंबे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची चांगलं फिटनेस पाहायला मिळते. बॅटिंग असो बॉलिंग असो किंवा मग आता क्षेत्ररक्षण असो चांगल्या धाटण्याची कामगिरी केली आहे. बघता षटक क्रमांक 3 संपुष्टात आलं. ज्यावेळेला आता 12 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. अजूनही मॅच संपली नाहीये. 12 बॉल 36 ची गरज या मॅच मध्ये. आता काय घडणार इथून पुढे? निलेश केसरकर आणि त्याचबरोबर विराज आता चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतील का, की त्याच पद्धतीची गोलंदाजी टीम अभिराज लायन्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल तेही पाहायचंय. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती मागच्या मॅचचा हिरो प्रशांत दुबारे, मॅन फ्रॉम अंबरले गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आता बाउंड ट्रॅक वरती इथे प्राचारण करण्यात आलंय. संघाच्या संघनायकांनी आता पूर्णपणे विश्वास आता प्रशांत वरती इथे दाखवलंय. स्वतः कॅप्टन आहेत प्रशांत आणि स्वतः आता संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यासाठी तिथे आलेले आहेत. आता आपण पाहतोय LGPL चं 4थं पर्व आणि अगदी मागील 3 पर्वामध्ये आहे ना प्रशांतला ऍज अ कॅप्टन म्हणून विशालभाईंनी सातत्याने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. याही वेळेला एक क्लासिकल स्ट्रोक घ्यायचं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. CLA डबल S क्लास बॉल सीमा बार चौका. मी तर म्हणे मॅच संपली नाहीये. अशा पद्धतीने मागच्या षटकामध्ये आलेला पहिल्या बॉल वरती षटकार लगावला. त्याच्यानंतर मग कुठेतरी सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि अगदी पहिल्या बॉल वरती एक चांगल्या दर्जाचा क्लासिकल स्ट्रोक
आता निलेश केसरकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 11 बॉल आणि 32 ची गरज, परंतु प्रशांत देखील काही कमी नाहीये. सातत्याने ऍज अ कॅप्टन म्हणून ते अविराज लायन्स संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा झाली आहे. इथून आता कमबॅक कशा पद्धतीने करतील, इथून आता निलेश केसरकरांना कशा पद्धतीने थांबवलं जाईल तेही पाहायचंय. 11 बॉल आणि 32 ची गरज. नेक्स्ट बॉल. याही वेळेला अगदी अलॉंग द कार्पेट आपल्याला बॉल खेळताना पाहायला मिळाले. ज्या वेळेला तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल गणेश पवारांच्या माध्यमातून आणि अखेरकार एक सिंगल आणि निलेश केसरकर आता नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 या आकड्यावरती. 27 ऑन अ स्कोर बोर्ड ही धावसंख्या आपण आता पाहतोय. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 10 बॉल मध्ये आता 31 धावसंख्येची गरज अजूनही या मॅच मध्ये असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला आता विराज आपण पाहतोय. याही वेळेला पहा चांगला टप्पा पडला आणि एशियनच्या मागे असणारा एसटी कौतुक करावं लागणार आहे. सातत्याने सर्व गोलंदाजांना क्लोज किपिंग आपल्याला करताना पाहायला मिळतात. भरत करकरे आपल्याला पाहायला मिळतात एशियनच्या मागे. एसटी रक्षक नवरगावला बिलॉंग करणारे प्रभावित केलंय भरत करकरेने देखील आणि गोलंदाजाने देखील आपल्याला प्रभावित करताना पाहायला मिळालं. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होती. अगदी हा व्हेरिएशन फार महत्वाचं असतं. ज्यावेळेला मागचा बॉल गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडला आणि हा बॉलचा विचार केलात ना तर मग अगदी फुलर लेनवरती बॉल हाताळला गेला आणि डॉट आलाय मैदानात. याही वेळेला OUT बॅटर क्रमांक अद्यापचा 6वा मैदानाच्या बाहेर विकेट्स बदल. के सरकार सुपरस्टार आणि पाटील ब्रदर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. नाणेफेक होणार आहे. नाणेफेक झाल्यानंतर या ठिकाणी 15 मिनिटाचा ब्रेक राहील आणि 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर पहिली सेमीफायनल सुरू होईल. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आणि स्पर्धेचा विचार केला तर मग अगदी दुपारचे सत्र इथे संपूच्या नंतर आता कुठेतरी शेवटाकडे ही स्पर्धा आपल्याला जाताना पाहायला सेमीफायनलच्या मॅचेसला सुरुवात होईल. परंतु या मॅच कडे सारा प्रेक्षक वर्गांच्या नजरा होत्या. म्हणजे साईडला टीम अविराज लाईन हा संघ होता, ज्यावेळेला सन्माननीय विशालभाई टिंबे यांचा हा संघ आणि दुसऱ्या साईडला विचार केला तर PM फोटोग्राफी म्हणजेच प्रसादभाई मांजरे यांचा संघ होता. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची गरज. 6 बॉल रिक्वायर्ड इस मॅच के लिए. शेवटचा निर्णय आणि निर्णायक आणि अंतिम हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे आता मनीषला इथे प्राचरण करण्यात येईल. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती मनीष याने शेवटच्या षटकामध्ये आणि तोच गोलंदाज त्याच्यावरती आता संपूर्ण टीम मॅनेजमेंटने आता विश्वास दाखवले आणि त्याला आता बाउंड ट्रॅक वरती ते आणलं जाते. धावा बऱ्याचशा आहेत. 6 बॉल मध्ये आता 31 बनवायचे म्हणजे 5 बाहेर मारावे लागतील 6 बॉल मधले आणि ते मारण्यासाठी आता निलेश केसरकर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळणार आहे. ज्यावेळेला त्यांच्या बॅट मधून एक षटकारांनी चौकार लगावला होत्या. पहा 6 बॉल मध्ये 31 धावा बनवल्या तर मग केतन भोसलेकर यांच्याकडून 1000, अभिजित दादा टिंबे यांच्याकडून 1000, त्याचप्रमाणे मिलिंद शिर्के सर यांच्याकडून 500 रुपये आणि त्याचबरोबर सचिनजी गोळवले यांच्याकडून 1000 आणि मुन्ना सत्वे यांच्याकडून 1000. 5000 रुपयाचा मानकरी तिथे ठरू शकतात. 6 बॉल 31 ची गरज. येस 6 बॉल 31 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला निलेश केसरकर. पहिला बॉल पहिला बॉल वरती लालच बुरी बल आहे परंतु या बॉलला पहिल्या बॉल वरती 6.
बॉल वरती षटकार आलाय आणि आता कुठेतरी टीम अभिराज लायन्स संघाला टीम मीटिंग घेण्यामध्ये भाग पडलाय. आता 5 बॉल 25 ची गरज. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. बॉल क्रमांक दुसरा. चांगला बॉल पाहायला मिळाला ज्या वेळेला अगदी फ्लोर लेनचा हा बॉल होता आणि कमबॅक करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला मनीष यांचा. आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज आता आपल्याला या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. 4 बॉल 25. निलेश केसरकर यांनी खऱ्या अर्थाने प्रभावित केलंय, मग गोलंदाजी असो किंवा मग आता फलंदाजी असो. चांगल्या पद्धतीची कामगिरी LGPL मध्ये त्यांची राहिली आहे. याही वेळेला अगदी पुढ्यात बॉल होता, त्याही वेळेला ऑनसाइडला घ्यायचा होता आणि तोही डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. मनीषने चांगली कामगिरी केली होती चांगल्या मॅच मध्ये, 5च्या मॅच मध्ये, आणि आता सुद्धा चांगली कामगिरी करतायत. चांगला टप्पा त्यांना सापडलाय. पहिल्या बॉल वरती अगदी खराब बॉल होता जरूर, त्याच्यानंतर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली. याही वेळेला आक्रमण, बॅट मधून एक हात सुटला तरी सुद्धा बॉल वाईट इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये तो मेरे दाहे हात का केले सिक्सर. सिक्सर जरूर आलाय, थोडासा उशीर जरूर झालाय. आता 2 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. षटकातील हा पुढचा बॉल असणार आहे. 2 बॉल 19 ची गरज. राईट मोर द विकेट ने हा नेक्स्ट बॉल ऑन अ स्क्रीन आपण पाहतोय. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळलाय, एलिव्हेशन गाठलं, डिस्टन्स कव्हर नाही केलं. प्रशांत यांचा चांगला झेल आणि अखेरकार निलेश केसरकर यांचा खेळ संपुष्टात आलाय आणि धक्का क्रमांक 7वा मैदानाच्या बाहेर. शेवटचा बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे आणि पूर्णपणे वर्चस्व अभिराज लायन्स म्हणजेच विशालभाई टेंबे यांचा संघ आता अगदी काही क्षणामध्ये टॉप 4 मध्ये जाताना पाहायला मिळाले. एक हसरा चेहरा आता विशालभाई यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी टेन्शन मध्ये होते जेव्हा मॅच सुरू झाली होती, परंतु त्याच्यानंतर आता शेवटच्या क्षणी क्षण तो गोड झालाय आणि अशा पद्धतीने टीम अभिराज लायन्स संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. विजयी संघांचे हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर PM फोटोग्राफी याही संघाचे खूप सारे कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने त्यांचा संघ इथे या LGPL मध्ये दाखल केला गेला आणि चांगला परफॉर्मन्स त्यांचाही राहिला, परंतु प्रयत्न कमी पडले आणि त्यांना इथे पराभवाच्या छायेखाली जावं लागलं. त्यांना देखील अंगामधील पुढच्या मॅच साठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा हिरो ज्याने संघ संकटामध्ये असताना चांगली बॅटिंग केली, तो एक अनुभवी खेळाडू, या स्पर्धेचे अध्यक्ष वैभव टेंबे ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. आपण येस आपण इन्व्हाइट करूयात विशालभाई टेंबे यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपल्या शुभ हाताने मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे देऊयात.